श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे बायकोवर प्रेम। रविवार वगळता बाकीचे दिवस सकाळी घरातली धावपळ ही ठरलेलीच असायची। स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज, गॅसवरचा तडतड आवाज, टोस्टरमधून निघणारा ब्रेडचा सुगंध आणि शाळेला जाण्यासाठी तयार होणारी मुलं, सगळं एकाच वेळी चालू असायचं। रुपालीने फ्रीजमधून दूध काढून पातेल्यात ओतताना पाठीमागून निखिलचा आवाज आला, "रुपा, माझी शर्ट कुठे ठेवलीस? मला ऑफिसला उशीर होतोय." तिनं थोडं चिडून उत्तर दिलं, "कालच इस्त्री करून कपाटात ठेवली आहे. शोधायला तुला 2 मिनिटं काढता येत नाहीत का?" निखिल कपाट उघडून खडखड करत शर्ट काढतो आणि हलकासा म्हणतो, "मीच बघतो, मलाच ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचायचं आहे." रुपालीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यावर थोडा थकवा होता। गेल्या 15 वर्षात तिचं आयुष्य या घर ऑफिसच्या धावपळीतच गेलं होतं। सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करणं, निखिलचा डबा भरणं, घर स्वच्छ ठेवणं, सगळं तिच्या खांद्यावर। त्या दिवशी मुलगा अर्णव, वय 12, शाळेच्या बॅगेत पुस्तकं टाकताना कुरकुरला, "आई, माझी गणिताची वही सापडत नाहीये, सर ओरडणार आहेत." रुपाली धावत जाऊन सोफ्याच्या मागे पडलेली वही काढून दिली. "बघ ना, नेहमी घाईघाईत कुठेही फेकतोस, थोडं नीट ठेवायला शिक." लहान मुलगी अनन्या, वय 8, तेवढ्यात म्हणाली, "आई, माझा पांढरा रिबन कुठे आहे? केसाची वेणी घालून दे." रुपाली केस विंचरून वेणी घालते आणि म्हणते, "कुठे टाकतेस दररोज? शाळेतून आल्यावर टेबलावर ठेवत जा, रोज सांगते, पण तू ऐकतच नाही." निखिल ते सगळं बघत होता। त्याला आतून माहिती होतं रुपाली थकलीये, पण तो नेहमी स्वतःला सांगायचा, "मी कमावतोय, घर चालवतोय, मुलांना चांगली शाळा लावलीये, हेच पुरेसं आहे." एवढं करूनही जर ती समाधानी नसेल तर काय करू? निखिलचा दिवस ऑफिसच्या तणावात जायचा। तो एका IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता। क्लायंटच्या मीटिंग, डेडलाईन्स, रिपोर्ट, रोजच्या तणावात त्याचं मन घराकडे फारसं वळत नसे। संध्याकाळी घरी आल्यावर तो थेट लॅपटॉप उघडायचा। रुपाली जेवण तयार करून टेबलावर ठेवायची। "जेवायला येतोस का, की आधी मेल्स बघायचेत?" ती हळू आवाजात विचारायची. "फक्त 5 मिनिटं, क्लायंटला उत्तर द्यायचं आहे." तो नेहमीसारखं म्हणायचा। त्या 5 मिनिटाच्या मागे कधी अर्धा तास जायचा, कधी 1 तास। मुलं झोपायच्या तयारीत असायची। रुपालीला मनातून वाटायचं, आज थोडा वेळ आम्हाला देईल का? पण तिने कधी शब्द काढला नाही। रुपाली फार काही मागत नसे। तिला महागड्या वस्तू, मोठी सहली किंवा गिफ्ट्स नव्हते हवे। तिला हवं होतं थोडं लक्ष, थोडं ऐकून घेणं आणि कधीतरी निखिलच्या तोंडून "मी तुझ्यावर प्रेम करतो" हे एक साधं वाक्य। एकदा रात्री दोघं टेरेसवर बसले होते। हलकी थंडी, आकाशात चंद्र। रुपालीने हळूच विचारलं, "आपण इतकी वर्ष लग्नात एकत्र आहोत, तुला आठवतंय का तू शेवटचं केव्हा आय लव्ह यू म्हटलास?" निखिलने हसून उत्तर दिलं, "अगं, रोज रोज हे बोलायचं का? माझं घरासाठी सगळं करणं हेच पुरावा नाही का?" रुपाली शांत झाली। तिच्या डोळ्यात मात्र काहीतरी दडपलं गेलं होतं। शब्द नसले की मन रिकामं वाटतं, हे कसं समजावू तुला? एका दिवशी शेजारी संजय आणि त्याची बायको माधुरी त्यांच्या घरी आले। माधुरी हसत म्हणाली, "संजय तर रोज सकाळी गुड मॉर्निंग मॅडम म्हणतो आणि संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर एक गुलाब घेऊन येतो. जरा जास्तच गोडबोले आहे." सगळेजण हसले, पण रुपालीच्या मनात खोलवर टोचलं। तिला वाटलं, किती छान आहे ना, लहानसं काहीतरी बोललं तरी मनाला दिलासा मिळतो। निखिल मात्र डोळा मारून म्हणाला, "असं नाटक करून काही होत नाही. खरी गोष्ट म्हणजे जबाबदारी. मी गिफ्ट्स नाही आणत, पण घर व्यवस्थित चालवत आहे." सगळेजण हसले, पण रुपालीच्या चेहऱ्यावर कृत्रिम हसू होतं। हळूहळू असं होत गेलं की दोघांच्या संवादात फक्त घरगुती कामं, खर्च, मुलांचं शाळा, कॉलेज यांचं बोलणं राहिलं। भावना, स्वप्न किंवा छोट्या गप्पा त्या सगळ्या हरवल्या।
रुपाली कधी कधी डायरी लिहायची. आजही तो ऑफिसमधून उशिरा आला. मुलं झोपली होती. मी त्याला विचारलं, थकलास ना? तर फक्त डोकं हलवून झोपला. मला हवं होतं थोडे प्रेमाचे शब्द, एवढंच. निखिललाही कधी कधी वाटायचं, मी का इतका थंड आहे? प्रेम आहे, पण व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत. माझ्या आईवडिलांच्या पिढीत असं काही बोलायचं नव्हतं. आपण फक्त कर्तव्य निभावतो, पण आतून त्यालाही जाणवायचं, रुपाली काहीतरी हरवल्यासारखी दिसते. एकदा ऑफिसला जाण्यापूर्वी रुपालीने त्याला थांबवलं. निखिल, आज तुझा वाढदिवस आहे. मी तुझ्या आवडीचं गाजर हलवा केलाय. निखिलने घाईत डबा घेतला आणि म्हणाला, छान आहे, थँक्यू, संध्याकाळी खाईन. तो निघून गेला. रुपालीने एकटीने तो हलवा खाल्ला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. 5 मिनिटं लागली असते फक्त खायला. तो माझ्यासाठी मोकळेपणाने 5 मिनिटेही काढू शकत नाही. दोघांनी मिळून खाल्ला असता तर मला आनंद झाला असता. असं रोजच चालू होतं. घरातल्या धावपळी, निखिलच्या ऑफिसचा ताण आणि रुपालीच्या न बोललेल्या अपेक्षा. दोघं एकत्र असूनही एक अंतर वाढत चाललं होतं. रुपालीच्या मनात मात्र अजूनही एक छोटं स्वप्न होतं की कधीतरी निखिल स्वतःहून तिच्या डोळ्यात बघेल आणि म्हणेल, रुपाली, मी तुझ्यावर प्रेम करतो. त्या संध्याकाळी निखिल ऑफिसमधून परत आला तेव्हा घरातल्या दिव्यांचा मंद प्रकाश पसरला होता. मुलं हॉलमध्ये होमवर्क करत होते. टीव्हीवर कार्टूनचा आवाज येत होता. रुपाली स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. फुलपाखरासारखी ती इकडून तिकडे उडत होती. कधी पोळ्या लाटत होती, कधी डाळीला फोडणी देत होती, तर कधी मुलांच्या शाळेचे डबे धुत होती. निखिलने दारातून आत पाऊल टाकलं. चपला काढून एका कोपऱ्यात ठेवल्या आणि थेट सोफ्यावर जाऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर ऑफिसमधल्या दिवसभराच्या ताणाचा ठसा दिसत होता. रुपालीने त्याच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात विचारलं, थकलास का? हो, मीटिंग्स खूप होते आज. तो मोबाईल उघडत उत्तरला. रुपालीला वाटलं थोडा वेळ बोलायला हवं होतं, पण तो पुन्हा मोबाईलमध्ये गुंतला. जेवण तयार झालं. सगळे टेबलावर बसले. मुलं शाळेतल्या गोष्टी सांगत होती. अर्णव म्हणाला, आई, आज मला सायन्समध्ये स्टार मिळाला. रुपालीने आनंदाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. वा, खूप छान, तुला बक्षीस द्यायला हवं. अनन्या मध्येच म्हणाली, आई, मला पण तारे मिळालेत, पण सर म्हणाले लिहिणं अजून नीट कर. निखिल ते सगळं ऐकत असला तरी फारसं लक्ष नव्हतं. तो मोबाईलवरून क्लायंटचा मेसेज वाचत होता. रुपालीने मनातल्या मनात दीर्घ श्वास घेतला. जेवण संपल्यावर मुलं झोपायला गेली. घरात शांतता पसरली. रुपालीने टीव्ही बंद करून टेबल पुसला. ती हळूच निखिलजवळ बसली. निखिल, तुला आठवतंय का, पुढच्या महिन्यात आपल्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण होतील. निखिलने डोकं वर केलं. हो, आठवतंय, पण ऑफिसमध्ये मोठा प्रोजेक्ट आहे. तेव्हा काही खास करू शकू की नाही माहीत नाही. रुपालीने हळूच त्याचा हात धरला. मला काही मोठं नकोय, फक्त आपण दोघं थोडा वेळ एकत्र घालवू, इतकंच. निखिलने हलकसं हसून हात काढून घेतला आणि म्हणाला, पाहूया, वेळ मिळाला तर. रुपालीच्या मनात चटका बसला. मला तर फक्त त्याचा वेळ आणि शब्द हवेत, पण तो तेवढंही देत नाही. रात्री झोपताना रुपाली खिडकीतून आकाशाकडे पाहत होती. तिच्या मनात भूतकाळ दाटून आला. लग्नाच्या सुरुवातीला निखिल थोडा वेगळा होता. तो पत्र लिहायचा, फोनवर गप्पा मारायचा, छोट्या छोट्या भेटवस्तू द्यायचा. पण हळूहळू ऑफिसची धावपळ, घरची जबाबदारी वाढली आणि तो बदलत गेला. तिला आठवलं, लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या वाढदिवसाला निखिलने तिच्यासाठी गुलाब आणला होता. तो गुलाब अजूनही तिने डायरीमध्ये ठेवला होता. पण त्यानंतर एकही असा प्रसंग नाही. एवढं काही केलं, पण आता का बोलत नाही रे? तिच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या माधुरीबाई आली. रुपाली, काल संजय मला चित्रपट बघायला घेऊन गेला होता. खूप काम असलं तरी वेळ काढतो. रुपालीने जबरदस्ती हसत उत्तर दिलं. हो,
खूप छान आहे. पण तिच्या मनात प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. आपल्याला असं का नाही मिळत? मी काही सिनेमे, शॉपिंगची मागणी करत नाही, पण एकदा तरी त्याने स्वतःहून विचारावं, रुपाली तुला काय हवं आहे? त्याचवेळी निखिल ऑफिसमध्ये बसून आपलं मन समजवण्याचा प्रयत्न करत होता. क्लायंटच्या तक्रारी, रिपोर्ट्स, टार्गेट यामध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याला कालचं रुपालीचा चेहरा आठवत होता. तिच्या डोळ्यातली रिकामेपणाची छटा त्याला अस्वस्थ करत होती. मी खरंच एवढा कठोर आहे का? मी तिच्यावर प्रेम करत नाही का? नाही, मी करतो, पण मला सांगायला ते शब्दच जमत नाहीत. मला भीती वाटते. हे शब्द उगाच कृत्रिम वाटतील का? तो स्वतःशीच गोंधळला होता. एकदा रविवारी सकाळी रुपालीने विचारलं, आज मुलांना घेऊन आपण पार्कला जाऊया का? निखिलने वर्तमानपत्रातून डोकं वर काढत उत्तर दिलं, रविवारला मला थोडं झोपायचं आहे. पुढच्या आठवड्यात पाहू. रुपाली शांत झाली. मुलांच्या चेहऱ्यावर निराशा उमटली. अर्णवने पुटपुटत म्हटलं, सगळ्यांचे बाबा त्यांना फिरायला नेतात, आपले बाबा नाही नेत. निखिलला ते ऐकून थोडं वाईट वाटलं, पण त्याने काही बोललं नाही. त्या रात्री रुपालीने डायरी उघडली. तिने लिहिलं, आज पुन्हा त्याने वेळ दिला नाही. मला माहीत आहे तो घरासाठी खूप करतो, पण माझ्या मनाला एक शब्द हवा आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. एवढं म्हणणं इतकं अवघड आहे का? मी आयुष्यभर वाट पाहू का? तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले. त्या दिवशी निखिल रात्री उशिरा घरी आला. रुपाली झोपलेली होती. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. थकलेला पण शांत चेहरा. त्याला मनातून जाणवलं, मी जर असाच राहिलो तर कधीतरी ती मनाने माझ्यापासून दूर जाईल. मला बदलायला हवं. पण तो शब्द तोंडातून बाहेर येत नव्हता. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणणं त्याच्यासाठी पर्वत चढल्यासारखं अवघड होतं. ताण वाढतच जातो. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या सगळ्यांमुळे निखिल आणि रुपालीमधलं अंतर अजून वाढत होतं. बाहेरून दोघं ठीक दिसत होते, पण आतून दोघेही एकाकी वाटत होते. रुपालीला अजूनही आशा होती, कधीतरी तो स्वतःहून बोलेल, आणि निखिलला ही जाणीव होत होती, त्याला बोलायला हवं. पण त्या क्षणासाठी अजून थोडं थांबावं लागणार होतं, कारण जीवन त्यांच्या आयुष्यात अजून एक वळण घेणार होतं. काही दिवसापासून रुपाली नेहमीपेक्षा जास्त थकलेली दिसत होती. सकाळी उठून नेहमी जशी कामाला लागायची तसं आता होत नव्हतं. कधी कधी तिला चक्कर यायची, हातपाय गार व्हायचे. अर्णव एकदा म्हणाला, आई तुझा चेहरा खूप पांढरट दिसतोय. ती हसत म्हणाली, काही नाही रे, जरा थकलीये, जास्त काळजी करू नकोस. पण आतून तिला स्वतःलाच जाणवत होतं, हे काहीतरी बरोबर नाहीये. एका संध्याकाळी रुपाली जेवण वाढत असताना अचानक थोडी थरथरली. तिच्या हातातून चमचा पडला. निखिलने पाहिलं आणि विचारलं, काय झालं तुला? हो, थोडीशी चक्कर आली. ती खुर्चीवर बसत म्हणाली, आराम कर ना थोडा. पण बाई लोकांना शांत बसणं जमत नाही. निखिलने हसत विषय हलकासा केला. तो खरोखरच चिंतित होता, पण त्याला वाटलं थकव्यामुळे असं होतं, उद्या बरी होईल. रुपाली मात्र त्याच्या उत्तरामुळे हळवी झाली. त्याला समजत नाही का, मला खरंच त्रास होतोय. 3 दिवसांनी सकाळी घरात मोठा गोंधळ झाला. मुलं शाळेला तयार होत होती. निखिल ऑफिसला निघायला तयार होत होता. तेवढ्यात रुपालीला स्वयंपाकघरात उभी असताना जोरात चक्कर आली. तिने आधार घ्यायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. ती थेट जमिनीवर कोसळली. अनन्या घाबरून ओरडली, आई. निखिल धावत आला. त्याने पाहिलं, रुपाली शुद्धीवर होती, पण अगदी निस्तेज, डोळे मिटलेले, श्वास जड. रुपाली, डोळे उघड, मी आहे इथे, तो हादरलेल्या आवाजात म्हणाला. त्याला समजलं हे काही साधं नाही. त्याने लगेच शेजारी माधुरीबाईंना हाक मारली आणि ऑटो घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेतली. हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमध्ये डॉक्टरांनी लगेच तपासणी सुरू केली. सलाईन लावलं, रक्त तपासण्या घेतल्या. निखिलच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, काय झालंय हिला? मी आधीच गंभीरपणे घेतलं असतं तर.
डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, जास्त घाबरू नका. शरीर खूप कमजोर झालं आहे. रक्तात हिमोग्लोबिन खूप कमी आहे. ताण, झोपेची कमतरता आणि स्वतःकडे दुर्लक्ष या सगळ्यांमुळे अशी अवस्था झाली. निखिलने दीर्घ श्वास घेतला. धन्यवाद डॉक्टर. ती ठीक होईल ना? हो होईल, पण यापुढे काळजी घ्यायला हवी. काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. त्या रात्री निखिल तिच्या बेड शेजारी बसला होता. रुपाली झोपलेली होती. तिच्या हातात सलाईनची सुई घुसवलेली होती. हॉस्पिटलच्या खोलीतला पांढरा प्रकाश, मशीनचा बीप बीप आवाज आणि बाहेरचा ओसाड कॉरिडॉर हे सगळं त्याच्या मनाला दडपून टाकत होतं. त्याने तिचा हात हातात घेतला. रुपा, मी खूप मूर्ख आहे. एवढे दिवस तुला काही विचारलं नाही, शब्द बोललो नाही. मी फक्त कामात गडलो. पण खरं सांगायचं तर तूच माझं सगळं आहेस. पण ते शब्द त्याने मनातच म्हटले. ओठांवर ते थांबले. त्याला स्वतःवरच राग आला. किती सोपं आहे हे बोलणं, तरी मी बोलत का नाही? जर काही गंभीर झालं असतं तर मग मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी निखिलला सांगितलं, तुम्ही पत्नीला जास्तीत जास्त मानसिक आधार द्या. औषधं तर आम्ही देऊ, पण तिचं मन मजबूत ठेवणं तुमच्या हातात आहे. त्यांना एकटं वाटू देऊ नका. तो मान डोलावत म्हणाला, हो डॉक्टर, मी काळजी घेईन. पण आतून त्याला प्रश्न पडला, काळजी घेणं म्हणजे फक्त औषधं देणं, वेळेवर जेवण देणं एवढंच आहे का, की काही वेगळंही हवं असतं? त्याला जाणवलं, रुपालीला औषधापेक्षा जास्त गरज आहे शब्दांची. काही दिवसांनी रुपाली थोडी सावरली. तिने निखिलकडे पाहिलं. तू इथेच आहेस ना? हो, मी कुठे जाणार? तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला. तू जवळ असलास की मला बरं वाटतं, बाकी काही नको. हे ऐकून निखिलच्या छातीवर जणू कोणी दगड ठेवला. ती किती साधं काहीतरी मागते, माझी उपस्थिती, पण मी तेवढंही दिलं नाही. निखिल रोज रात्री हॉस्पिटलमध्येच थांबायचा. पलंगाशेजारी बसून तिच्या श्वासांचा आवाज ऐकत राहायचा. प्रत्येक वेळी ती खोकली की त्याचं हृदय थरथरायचं. त्या शांत रात्री तो स्वतःशीच बोलायचा, निखिल, तू किती वर्ष असं राहणार आहेस? तिला माहिती आहे की तू तिच्यावर प्रेम करतोस, पण तू सांगितलं नाहीस. जर उद्या काही झालं तर? ती कधीही तुझ्या तोंडून ते ऐकलंच नाही तर? असं आयुष्यभर राहायचं का? दरम्यान घरी मुलं चिंतेत होती. अर्णव म्हणाला, बाबा, आई कधी येणार? निखिलने मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला. लवकरच, फक्त काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागेल, पण काळजी करू नका, आई ठीक होईल. अनन्याने विचारलं, बाबा, तू आईसोबत प्रेमाने बोलतोस ना? तू आईला रोज आय लव्ह यू म्हणतोस ना? टीव्हीवर सगळे बाबा तसं म्हणतात. निखिलचं हृदय पिळवटून गेलं. तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, हो म्हणतो, आणि आता अजून जास्त वेळा म्हणेल. त्या दिवसापासून निखिलच्या मनात स्पष्ट झालं, मी तिच्यावर किती प्रेम करतो हे दाखवणं गरजेचं आहे. फक्त जबाबदाऱ्या निभावणं पुरेसं नाही. शब्द हवेच. पण अजूनही त्याला ती वाक्य थेट बोलायला धाडस होत नव्हतं. तो मनात ठरवू लागला, योग्य क्षणी मी सांगणारच, आणि तिच्या डोळ्यात अश्रू आनंदाचे असतील. हळूहळू औषधं आणि विश्रांतीमुळे रुपाली बरी होऊ लागली. डॉक्टरांनी सांगितलं, आता काही दिवसात घरी नेता येईल, पण योग्य आहार, कमी ताण आणि जास्त मानसिक आधार द्या. निखिलने होकार दिला, पण त्याच्या मनात अजूनही एकच गोष्ट ठसली होती, ही परत घरी गेल्यावर मला बदल घडवायचाच आहे. 2 आठवडे हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर रुपाली अखेर घरी परतली. डॉक्टरांनी तिला अजूनही विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. घरात शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी तिला पाहायला यायला सुरू केलं. माधुरीबाई म्हणाल्या, रुपाली, तुला स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला हवं. सतत घरकाम, मुलं, नवऱ्याची काळजी, पण स्वतःची काळजी कधी घेणार? रुपालीने हसून मान डोलावली, पण निखिलच्या मनात हे शब्द बाणासारखे घुसले. हो, खरंच, मी तिची काळजी घेणं म्हणजे फक्त पैशाची सोय करणं असं समजत होतो.
पण खरं प्रेम म्हणजे तिला आधार देणं, तिला ऐकून घेणं, तिला जाणवणं की मी तिच्यासोबत आहे. रुपाली घरी आल्यावर निखिलने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तो आता काम आटपून वेळेवर घरी यायचा, मुलांच्या अभ्यासात मदत करायचा, संध्याकाळी रुपालीसाठी चहा बनवण्याचा प्रयत्न करायचा. रुपाली सुरुवातीला आश्चर्यचकित झाली. आज तू चहा करतोस? हो मीच. चहा बनवणं एवढं अवघड आहे का? निखिल हसून म्हणाला. चहा थोडा जास्त गोड झाला, पण रुपालीच्या डोळ्यात मात्र समाधान दिसत होतं. तो खरंच बदलतोय का? तिच्या मनात प्रश्न आला. निखिल रोज मनाशी सराव करू लागला. आरशासमोर उभा राहून तो म्हणायचा, रुपाली मी तुझ्यावर प्रेम करतो. पण लगेचच त्याला ते कृत्रिम वाटायचं. हे शब्द इतके अवघड का आहेत? मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे, क्लायंटसमोर प्रेझेंटेशन करतो, शेकडो लोकांसमोर बोलतो, पण तिला 2 शब्द सांगायला का जमत नाही? तो स्वतः चिडायचा. एका दिवशी ऑफिसमध्ये सहकारी अजितने विचारलं, काय रे निखिल, बायको बरी आहे ना आता? हो बरी होते हळूहळू. अजितने हसत सांगितलं, बायकोवर प्रेम व्यक्त करत जा. मी तर रोज माझ्या बायकोला आय लव्ह यू म्हणतो, नाहीतर ती नाक मुरडते. निखिलने हसून टाळलं, पण आतून खूप काही हललं. सगळ्यांसाठी इतकं सहज आहे, मग मीच का अडखळतो? एकदा अर्णवने विचारलं, बाबा तू आईला कधी कुठे फिरायला घेऊन जाणार? ती सतत घरीच राहते. निखिलला अपराधी वाटलं. हो बाळा, घेऊन जाऊ, पुढच्या रविवारी नक्की. अनन्या हसली. आईला नाचरा बाबा हवा आहे. टी व्हीवर जसे गाणी म्हणतात, आय लव्ह यू म्हणतात. दोन्ही मुलं हसली, पण निखिलच्या डोळ्यात गंभीरता होती. माझी मुलंही हे जाणतात, म्हणजे मी खरंच कमी पडलो आहे. रुपाली आता बरी वाटत होती, पण तिच्या मनात अजूनही एक कोपरा रिकामा होता. एकदा ती डायरीत लिहित होती, तो बदललाय, काळजी घेतोय, वेळ देतोय, पण माझं मन अजूनही त्या शब्दांची वाट पाहतंय. मी तुझ्यावर प्रेम करतो. कदाचित मी आयुष्यभर वाट पाहीन. कारण तिला आतून माहिती होतं, निखिलच्या मनात प्रेम आहे, फक्त त्याला ते सांगायला जमत नाही. रुपाली झोपल्यानंतर निखिल तिच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहायचा. तिच्या श्वासांचा आवाज, तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा हे पाहून त्याचं हृदय भरून यायचं. तो मनात म्हणायचा, रुपा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला हे ऐकवायलाच हवं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते शब्द पुन्हा गायब व्हायचे. तो स्वतःलाच विचारायचा, जर मी सांगितलं तर ती हसून म्हणेल का? एवढ्या वर्षांनी सुचलं का की तिच्या डोळ्यात आनंद दिसेल? हा प्रश्न त्याला अस्वस्थ करायचा. एकदा संजय शेजारी म्हणाला, निखिल तुझं भाग्य बघ, इतकी सांभाळणारी बायको मिळाली आहे. आमची तर रोजच भांडणं. माधुरी मध्येच म्हणाली, हो पण संजय तरी दिवसातून 10 वेळा आय लव्ह यू म्हणतो, त्याचं प्रेम व्यक्त करतो. निखिल तू कधी म्हणतोस का? सगळे हसले. निखिलही हसला, पण आतून त्याचं मन जळून गेलं. कधी म्हणतोस का? खरंच मी कधीच म्हटलं नाही. त्या रात्री निखिल गच्चीत उभा राहिला. आकाशात तारे चमकत होते. त्याने मनाशी ठरवलं, बस आता उशीर नाही. आपल्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी मी तिला हे सांगणारच, काहीही झालं तरी. एवढी वर्ष माझ्या मनातलं लपवून ठेवलं, पण आता नाही. ही माझी चूक सुधारायची वेळ आली आहे. तो पहिल्यांदा स्वतःवर हसला. एका वाक्याचं एवढं मोठं करून ठेवतोय मी, पण हेच माझं खरं पर्वत आहे. पुढचे काही दिवस तो मनातल्या मनात वारंवार सराव करत होता. रुपाली मी तुझ्यावर प्रेम करतो. रुपाली एवढी वर्ष सांगितलं नाही, पण आज सांगतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. जेव्हा तू आजारी पडली होतीस तेव्हा मला श्वास घेणंही कठीण होत होतं. तो सगळं मनापासून बोलत होता, पण कधी त्याला वाटायचं हे फार गोड गुलाब आहे, कधी वाटायचं खूप उशीर झालाय, आता ती हसेल. पण तरीही मनाच्या आत एक आवाज येत होता, ती तुला ओळखते, ती या शब्दांची वाट पाहत आहे. उशीर झाला तरी चालेल,
पण कधीच न सांगण्यापेक्षा उशिरा सांगणं चांगलं. रुपाली मात्र अजूनही नेहमीसारखीच घर सांभाळत होती. कधी चहा देताना, कधी मुलांना अभ्यास करायला लावतानाही तिच्या नजरेतून निखिलला जाणवत होतं, ती अजूनही काहीतरी शोधते. त्याला जाणवलं, हे न बोलल्यामुळे आपण दोघंही एकटे पडलोय. मी शांत आहे म्हणून तीही शांत राहते. हळूहळू त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस जवळ येत होता. निखिलने ठरवलं होतं, यावेळी काहीही झालं तरी मी सांगणारच. त्याने ऑफिसमध्ये सुट्टी मागितली. एक छोटं सरप्राईज प्लॅन करायला सुरुवात केली. त्याच्या मनात सतत विचार सुरू होता, फक्त एवढं वाक्य आहे, पण तेच माझ्या आयुष्याचं खरं उत्तर ठरेल. सप्टेंबरच्या गार सकाळी सूर्यकिरण खिडकीतून आत येत होते. रुपाली उठली तेव्हा तिला टेबलावर गुलाबाचं एक फूल दिसलं. हे काय? तिने स्वतःशीच विचारलं. तिला माहीत होतं, हा निखिलचाच प्रयत्न असणार. स्वयंपाकघरात निखिल चहा बनवत होता. ती हसली. आज एवढा लाडीक वागतोय, काय निमित्त? निखिलने मुद्दाम थोडं रहस्यमय हसून सांगितलं, काही नाही, आजचा दिवस खास आहे ना. रुपालीला आठवलं, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. तिने हळूच ओठांवर स्मित केलं. ऑफिसची सुट्टी घेतलेला निखिल दिवसभर घर सजवण्यात गुंतला. तो मुलांना घेऊन बाहेर गेला. बलून, मेणबत्त्या, केक आणला. अर्णव म्हणाला, बाबा, यावेळी आईला खास काहीतरी करणार ना? निखिल थोडा गोंधळला, पण मान हलवली. हो रे, यावेळी काहीतरी वेगळं होणार आहे. अनन्या हसली. आई रडेल कदाचित, पण आनंदाने. निखिलने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. तेच मला हवं आहे बाळांनो. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू. संध्याकाळी घरात दिवे लागले गेले. टेबलावर छोटासा केक ठेवलेला, बाजूला फुलांचा गुच्छ. रुपाली सजून बाहेर आली. साधा पण सुंदर सलवार घालून, केसात जायचा गजरा. निखिलने तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर थबकला. ती खूप सुंदर दिसत होती. रुपाली हसत म्हणाली, हे सगळं खूप छान आहे. ती मनात खुश झाली. मुलांनी टाळ्या वाजवल्या. रुपाली आणि निखिलने मिळून केक कापला. अर्णवने हसून विचारलं, बाबा, आता काही बोलणार आहेत? रुपालीने मुलांकडे पाहिलं आणि थोडं संकोचून हसली. निखिलने मात्र आतल्या आत ठरवलं, आता नाही सांगितलं तर कधीच सांगू शकणार नाही. मुलं खोलीत पळत गेली. टेबलावर फक्त दोघं बसले. निखिलने रुपालीचा हात हातात घेतला. तो थरथरत होता. रुपाली आश्चर्यचकित झाली. काय झालं? तो काही क्षण शांत राहिला. श्वास आवरत म्हणाला, रुपाली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. एवढ्या वर्षात कधी जमलं नाही, पण आज मला थांबवत नाहीये. रुपालीच्या डोळ्यात प्रश्न होते. ती फक्त ऐकत राहिली. निखिल पुढे म्हणाला, मी तुला नेहमी कामात, जबाबदाऱ्यांमध्ये घरात गुंतवून ठेवतो. तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्यास, पण मी कमी पडलो. मी तुला वेळ देऊ शकलो नाही. तुझ्यावर असलेले प्रेम कधी व्यक्त केले नाही. तुला माहिती होतं मी तुझ्यावर प्रेम करतोय, पण मला ते तुला सांगता आलं नाही. तू त्याची वाट पाहायचीस, पण मला वाटायचं की जबाबदाऱ्या पूर्ण करत आहे आणि हेच माझं प्रेम आहे. त्याने डोळे खाली केले. आवाज थरथरत होता. आज मी तुला सांगतोय, रुपाली, मी तुझ्यावर प्रेम करतो. क्षणभर शांतता पसरली. रुपालीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. निखिल, एवढ्या वर्षांनी? निखिल घाबरला. माफ कर, उशीर झाला, पण माझं प्रेम कधीच कमी नव्हतं. फक्त शब्द अडकले होते. रुपालीने त्याचा हात घट्ट पकडला. निखिल, मला माहीत होतं की तू मला मनापासून प्रेम करतोस, पण हे शब्द ऐकायची आस होती. आज वाटतंय माझ्या आयुष्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण चेहऱ्यावर हसू झळकत होतं. इतक्यात अर्णव आणि अनन्या धावत आले. आई, बाबा, तुम्ही रडताय का? रुपालीने त्यांना मिठीत घेतलं. नाही ग, आई आनंदाने रडते. निखिलने मुलांकडे पाहून हसत सांगितलं, आजपासून आईला रोज मी तुझ्यावर प्रेम करतो ऐकायला मिळेल. दोन्ही मुलं टाळ्या वाजवून ओरडली. हुर्रे!
मुलं झोपल्यानंतर दोघं गच्चीत बसले. थंड वारा वाहत होता. रुपाली शांतपणे म्हणाली, आज तू जे बोललास मला वाटतंय आपण पुन्हा नव्याने सुरुवात केली. निखिल तिच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाला, माझ्या मनातलं तुला कधीच लपवायचं नव्हतं, पण कधीच सांगता आलं नाही. आज मात्र हलका झालोय. रुपालीच्या डोळ्यात चमक होती. आता रोज सांगायचं आहे, फक्त आजच नाही. हो, रोजच सांगणार आणि तितक्याच मनातून. दोघं तारे बघत शांत बसले. त्या क्षणी त्यांच्यातल्या सर्व गैरसमजुती, रिकामेपण, शब्दाचा अभाव सगळं वितळून गेलं. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. माधुरीबाईने गमतीने विचारलं, काय निखिल, यावेळी सांगितलंस ना बायकोला? निखिलने आत्मविश्वासाने हसून उत्तर दिलं, हो, आणि आता दररोज सांगणार. रुपाली त्याच्याकडे पाहून स्मित करत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू आता आनंदाचे मोती झाले होते. त्या रात्री रुपाली डायरीत लिहित होती, आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. एवढी वर्ष मी एका शब्दाची वाट पाहिली. आज तो शब्द मिळाला. निखिल म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतो. आता मला आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आणि निखिल खिडकीत उभा राहून स्वतःशीच हसत म्हणत होता, किती छोटं वाक्य आहे, पण एवढं मोठं आयुष्य बदलून टाकलं. कथेचा संदेश असा आहे की प्रेम हे केवळ जबाबदाऱ्यातून, काळजीतून किंवा कर्तव्यातूनच व्यक्त होत नाही. ते शब्दातून आणि छोट्या भावनातूनही व्यक्त होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण समजतो की तिला कळतच आहे मी प्रेम करतो, पण खरं म्हणजे प्रेम सांगितलं नाही तर मनातली आस अपुरीच राहते. नातं मजबूत ठेवायचं असेल तर शब्द, हावभाव आणि वेळ या तिन्हींची गरज आहे. उशीर झाला तरी हरकत नाही, पण आपल्या मनातलं मी तुझ्यावर प्रेम करतो हे एकदा तरी उच्चारलं पाहिजे. कारण शेवटी आयुष्य लहान आहे आणि अपूर्ण शब्दांचे ओझं नात्याला कधीकधी खूप जड करतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.